नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ऑटोमॅटिक अलोकेशन कसे केले जाते. तर मागील व्हिडिओमध्ये सांगितले होते की अलोकेशन आपण दोन प्रकारे करतो. ह्या सिस्टममध्ये एक ऑप्शन ऑटोमॅटिक आणि दुसरे मॅन्युअल आहे. मॅन्युअल अलोकेशन आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू शकता कसे केले जाते. या व्हिडिओमध्ये आपण ऑटोमॅटिक अलोकेशन बघणार आहोत. ऑटोमॅटिक अलोकेशनसाठी आवश्यक आहे की आपले जेवढे पण युजर्स आहेत त्या सर्वांचे पॅरामीटर सेट झाल्यावरच ऑटोमॅटिक अलोकेशन करू शकतो. ज्या एरियासाठी जो एक्झिक्युटिव्ह काम करतो तो एरिया त्यांना विजिबल करावा लागतो. त्या आधारे हे ऑटोमॅटिक अलोकेशन होते. तर ऑटोमॅटिक अलोकेशन कसे होते ते या प्रोसेसमध्ये बघणार आहोत. तर सर्वात आधी अलोकेशनमध्ये जाऊन ती फाईल घ्यावी लागते जी आपल्याला अपलोड करायची आहे. तर ती फाईल घेतो आणि सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर फाईलच्या हेडर आणि सिस्टमच्या हेडर त्या मॅच होतात. तर ते स्क्रीनवर दिसेल. बघा हे सर्व मॅच झाले. जर कधी कोणता हेडर मॅच होत नसेल तर त्याच्या समोर टिक येत नाही. तेव्हा ती मॅन्युअली क्लिक करावी लागते आणि मॅच करावी लागते. येथून प्रोसीड करतो आणि पोर्टफोलिओ सिलेक्ट करतो. ज्या प्रोडक्टचा हा डेटा आहे त्यांचे जे सुपरवायझर आहे त्यांचे नाव आले तर येथून प्रोसीड केले. प्रोसीड केल्यानंतर ह्या फाईलची समरी दिसते की या फाईलमध्ये कोणत्या बकेटमध्ये किती केस आहे, त्यांची टोटल पॉस किती आहे आणि टोटल ड्यू किती आहे. जो लोन नंबर अपलोड करतो त्यामध्ये कोणता लोन नंबर एक्झिस्टिंग तर नाही. तर सर्वात पहिले बकेट, त्यानंतर रिस्क क्लास काउंट, यामध्ये किती केस आहे, त्याची टोटल पॉस किती आहे, टोटल ड्यू किती आहे, टोटल रेकॉर्ड किती आहे, ज्यामध्ये एक्झिस्टिंग किती आहेत आणि नवीन लोन नंबर किती आहे. जर कोणताही लोन नंबर डुप्लिकेट किंवा एक्झिस्टिंग असेल, ज्या लोन नंबरवर आपण आधीपासून काम करत आहोत, तर तो सिस्टम ते घेत नाही. तर 1736 नवीन लोन नंबर आहे. टोटल पॉस, टोटल ड्यू इतके आहे. तर तुम्ही पॉस व्हेरीफाई करूनच कन्फर्म करा. जेणेकरून फाईलमध्ये काही मिस होत असेल तर ती फाईल चुकीची आहे तर ते चेक करू शकता. तर कन्फर्म केले. कन्फर्म केल्यानंतर फाईल अपलोड होण्यासाठी टाइम लागतो कारण 1736 केस एका वेळी अपलोड करीत आहोत. फाईल अपलोड झाल्यानंतर ज्या एरियामध्ये युजर्सचा पॅरामीटर सेट केला आहे, जो एरिया युजर्ससाठी विजिबल करतो, जर त्या एरियाचे केस या फाईलमध्ये असतील तर केस ऑटो अलोकेट होऊन ऑटो असाइनमध्ये जातील. जे एरिया विजिबल केले नाही ते नो सर्व्हिस एरियामध्ये जातील. आणि जे एरिया आम्ही करतो पण युजर्सला ते दिले नाही ते अनसाइनमध्ये जातील. ज्या एरियाला सिस्टममध्ये घेतले नाही ते नो सर्व्हिस एरियामध्ये जातील. तर जेव्हा फाईल अपलोड करतात तेव्हा ते केस 3 ठिकाणी जातात: नो सर्व्हिस एरिया, अनसाइन आणि ऑटो असाइन. या फाईलमध्ये 1736 केस होते. त्यामधून 824 केस अनअसाइनमध्ये आले. त्यानंतर नो सर्व्हिस एरियामध्ये 97 केस आले. इट मीन्स की आम्ही हा एरिया करत नाही कारण हा एरिया कोड सिस्टममध्ये घेतलाच नाही किंवा सिस्टममध्ये घ्यायला विसरलो. जर आम्ही तो एरिया करत नाही तर रिपोर्टमध्ये जाऊन NSA रिपोर्ट डाउनलोड करून हे केस विड्रॉ करून बँकेला परत पाठवू शकतो. जर आम्ही हा एरिया करतो तर आम्हाला मॅन्युअली अलोकेट करावे लागेल किंवा तो एरिया विजिबल करावा लागेल. जे अनअसाइनमध्ये केस आहे ह्याचा अर्थ एरिया सिस्टममध्ये तर आहे, परंतु ज्या एक्झिक्युटिव्हला ह्या पोर्टफोलिओसाठी असाइन केले आहे त्या एक्झिक्युटिव्हला हा एरिया दिला नाही. त्यामुळे ते केस अनसाइनमध्ये आहेत. तर त्या युजरच्या पॅरामीटरमध्ये जाऊन हे एरिया विजिबल करावे लागतील. तर हे केस त्यांना ऑटो अलोकेट होतील किंवा आता मॅन्युअली अलोकेट करावे लागतील. जे केस ऑटो असाइनमध्ये आहे, इट मीन्स हे एरिया मुले करतात, एक्झिक्युटिव्ह करतात आणि आम्ही त्यांना विजिबल सुद्धा केले आहे. तर हे केस ऑटो अलोकेट झाले. मृदुलला 40 केस मिळाले, मनोज सिन्हाला 24, लक्षितला 61, अंकुरला 13 आणि त्यांचे टोटल पॉस आपल्याला दिसत आहे. तर इथून फक्त या सर्वांना सिलेक्ट ऑल करून अप्रूव्ह करायचे आहे की हो हे केस या मुलांना आम्ही दिले आहे. तर येथून फिल्टरमध्ये जाऊन पोर्टफोलिओ सिलेक्ट करायचे आहे ज्या प्रोडक्टचे हे केस आहे.
तर बघा 910 केस आहेत. हे सिलेक्ट करून येथून सिलेक्ट ऑल करायचे आहे आणि इथून अप्रूव्हल सिलेक्ट करायचे आहे. जर तुम्हाला येथून काहीही बदल करायचे असतील, जसे मृदुलकडे 40 केस आहे, तुम्हाला वाटते की मृदुलला हे केस द्यायचे नाही, तर इथे ॲक्शनवर क्लिक करून तुम्ही रिअसाइन करू शकता, डिलीटही करू शकता, रिजेक्टही करू शकता आणि अप्रूव्ह करायचे असेल 1 बाय 1 तर तेही करू शकता. तर आता सिलेक्ट ऑल करून इथून अप्रूव्ह ऑल सिलेक्ट करून येस केले तर हे केस या एक्झिक्युटिव्हच्या मोबाईल ॲपमध्ये गेले. त्यांचे जे कॉलर्स आहेत त्यांच्या आयडीवर गेले तर सर्व युजर्स आपली कामे सुरू करू शकतात. तर एजन्सी लोकेशनमध्ये जाऊन या केसवर फिल्टर लावले त्या प्रोडक्टचे ज्याचे ते केस आहेत. तर 910 केस येथे आले. तर या केसवर काम सुरू करू शकतो. ज्या केस नो सर्व्हिस एरियामध्ये किंवा अनसाइनमध्ये आहे त्यांना मॅन्युअली अलोकेट कसे करतात हे तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू शकता, ज्यात आम्ही मॅन्युअली अलोकेशन कसे होते हे सांगितले आहे. अधिक माहितीसाठी नेक्स्ट व्हिडिओ बघा. थँक यू.